मंडळी, आपण नाशिक शहरात गेलो ना की माझं शहर स्वच्छ शहर असे फलक आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. पण प्रत्यक्षात आता वेळ आली आहे ती माझं शहर अस्वच्छ शहर असं म्हणण्याची. आणि त्याचं कारण आहे, नाशिकमध्ये 80हून अधिक ठिकाणी सतत कचऱ्याचेच ढीग दिसतात. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पाहुयात महापालिकेचे महामुद्देमधला नाशिक संदर्भातला विशेष रिपोर्ट. नाशिकची प्रतिमा ही आधीपासूनच सुंदर, स्वच्छ आणि टुमदार शहर अशी आहे. मात्र अलीकडे महापालिकेनं ही प्रतिमा बदलण्याचा चंग बांधलाय की काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. पंचवटी, जुनं नाशिक, रामवाडी, मेरी मसरूळ, हिरावाडी, त्र्यंबक रोड, नंदिनी नदी परिसर या भागांमध्ये सर्वाधिक अस्वच्छता दिसून येते. याचं कारण म्हणजे घंटागाडी वेळेत येत नसल्यानं अनेक लोक रस्त्यावर कचरा फेकून देतात असं लक्षात आलंय. घंटागाडी सकाळच्या वेळामध्ये येत राहते भाऊ. सकाळी ते 9:30, 8:30 ते 9च्या दरम्यान तिथे आले का रस्त्यावर वाजत चालत्या, घंटी थांबले का निघून जात्या. मग इथे लोक इकडे जे नागरिक आहे ह्या बाजूचे किंवा ह्या बाजूचे लोक नागरिक पाटामध्ये कचरा आणून टाकत्या. आणि झोपडपट्टी असल्यामुळं सलामी रे पूर्ण तर लोकांना साधन नसल्यामुळे लोक कुठं टाकून देतात, मोकळे होऊन जात्या. आरोग्याचा चिंतत आहे की आता कोणते ना कोणते नवीन रोग येत राहत्या. त्या रोगाच्या दृष्टिकोनाने हानिकारकच आहे का त्या करून नाही करून ज्या पहिले कुंड्या राहायच्या त्या कुंड्या बंद झाल्या. सर हा पूर्ण पट्टा इथे येऊन टाकतो कचरा, पूर्ण टोटल लोक. असं हेच नाही होत, किती गागा तुम्ही वरडा, आम्ही गागतो, हे एक घर आहे ते पण गागतं, आम्ही पण गागतो, पण पब्लिक ऐकत नाही, कुठंच ऐकत नाही. तर साफसफाई किंवा मग एखादी कुंडी केली पाहिजे. पहिली कशी कुंडी होती त्यात लोक नेऊन टाकत होते, आता एकदम मोकळं म्हणजे कुठं पण टाकत आहे, कुठं पण हे करत्या. मच्छर वगैरे आमचे लहान लहान मुले, आमचं तर शेजारची घर त्याच्यामुळे त्रास तर होतोच. लहान मुले त्याच्यामुळे वास पण येतो. त्या सगळ्या पाणी वगैरे सगळे त्याच्यातच सोडलेले आहे, त्याच्यामुळे अजून वास येतो. आणि नुसते घंटागाडी 1 दिवस आड 2 दिवस आड येते. आणि टॉयलेट बाथरूम तर बघा जाऊन कसे, इतकी घाण आहे त्याच्यामध्ये, इतकं काहीच कचरा उचलत नाही. ते झाडून तिथं कोपऱ्यात लावून देतात, स्वच्छता अजिबात नाही. नाशिक शहरात दररोज 750 टन कचरा संकलित केला जातो. यासाठी विविध आकाराच्या 400 घंटागाड्या वापरल्या जातात. मग तरीही अनेक परिसर अस्वच्छ का असा प्रश्न पडतो. कारण कचरा साठवून राहिल्यावर दुर्गंधी तर पसरतेच, मात्र अनेक आजारांचाही धोका संभवतो. लहान मुलांना तर याचा सर्वाधिक त्रास होतो. पालिका प्रशासनाला मात्र ही समस्याच मान्य नाहीये. कारण आम्ही जेव्हा महापालिका अधिकाऱ्यांना याबद्दल विचारलं तेव्हा स्वच्छतेच्या अनेक मोहिमा पालिकेकडून यशस्वीरित्या राबवल्या जातात असं मोघम उत्तर त्यांनी दिलं. सद्यस्थितीमध्ये नाशिक मनपाच्या 406 घंटागाड्या आणि मोठ्या घंटागाड्या कचरा संकलन वाहतुकीद्वारे आपण हे संकलन या ठिकाणी करत आहोत. बेसिकली जे कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसतात, डोर टू डोर कलेक्शनचा आपला 100% प्रयत्न आहे. आणि यापुढील कालावधीमध्ये माननीय आयुक्त महोदयांनीही ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे या अनुषंगाने आम्ही सर्व पातळीवर मोहीम हाती घेतलेली आहे. संकलित कचऱ्यापासून नाशिक महानगरपालिका खताची निर्मिती करते. हे खत नाशिक शहरातील आसपासच्या शेतकऱ्यांना पुरवलं जातं. यातून महापालिकेला सुद्धा आर्थिक फायदा होतो. खत निर्मिती यंत्रणा कसं काम करते याचा देखील आम्ही आढावा घेतला. नाशिक शहरातल्या विविध भागातून ज्या ठिकाणी हा संपूर्ण ओला आणि सुका कचरा येतो, मी त्या ठिकाणी आहेत. आपण बघतो या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहरातला जो कचरा आहे तो संकलन केला जातो. आणि या अशा पद्धतीने या ठिकाणी आलेला हा कचरा, या कचऱ्याचं या ठिकाणी 2 विभागांमध्ये याची निर्मिती होते. आणि या कचऱ्यापासून खत निर्मितीचा देखील प्रकल्प नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जो आहे तो केला जातो. आपण जर बघितलं या ठिकाणी एका बाजूला सुका कचरा आहे तो वेगळा केला जातो आणि आलेल्या कचऱ्यातून जो ओला कचरा आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी हा वेगळा केला जातो. अशा पद्धतीने नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून दर दिवसाला जवळपास 750 टन इतका कचरा हा संकलन केला जातो. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येत्या काळात नाशिकची लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
अशा स्थितीत जर असलेल्या लोकसंख्येच्या गरजाही नाशिक महानगरपालिका पूर्ण करू शकत नसेल तर पालिकेच्या कार्यक्षमतेवर हे अतिशय मोठं प्रश्नचिन्ह आहे. शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.